राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक ही लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादीचं प्रकरण न्यायालयामध्ये असल्यानं वकिलांच्या सल्ल्यानं निवडणूक होणार आहे। निवडणुकीत सर्व राज्यांचे राज्यप्रमुखांसह राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुद्धा उपस्थित असणं हे गरजेचं आहे। तोपर्यंत अध्यक्षपदाचा कारभार राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच राहणार असल्याची माहिती आहे। याबाबत अधिक जाणून घेऊयात, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शिवाजी, अगदी ज्या पद्धतीने माहिती समोर आलेली आहे ते पाहता राष्ट्रवादीचे कार्यकारी असलेले प्रफुल्ल पटेल यांच्याकडे सध्या तात्पुरते राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा कारभार असणार आहे, कारण ऍक्टिंग राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून तेच काम पाहतील। दुसरा मुद्दा असा आहे की जरी पवार कुटुंबातील कोणीही सदस्य राष्ट्रीय अध्यक्ष होणार असेल तर त्याच्यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणी जे आहेत त्याची बैठक होणं अपेक्षित आहे। पवार कुटुंब म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही, कारण आपल्याला माहिती आहे की दोन्ही राष्ट्रवादीचं जेव्हा विलिनीकरण झालं किंवा शिवसेना पक्षाचं विलिनीकरण झालं तेव्हा इंट्रा पॉलिटिकल डेमोक्रेसी म्हणजे पक्षांतर्गत जी लोकशाही असते ती महत्वाची असते। या गोष्टीचा मुद्दा विचारात घेण्यात आला होता, कारण कोणी एखादा व्यक्ती एखाद्या मोठ्या नेत्याचा मुलगा असणं म्हणजे त्या पक्षाचा अध्यक्ष होतो असं नाही। त्याच्यासाठी जी प्रक्रिया असते लोकशाही प्रक्रिया ती राबवणं गरजेचं असतं। त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याचं म्हणणं असं आहे की आमचं प्रकरण सध्या न्यायालयामध्ये आहे, त्यामुळे वकिलांशी देखील बातचीत करणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्याला काही वेळ लागू शकतो। त्यामुळे आम्ही सगळ्यात पहिलं म्हणजे उपमुख्यमंत्री पद जे आहे ते आम्ही स्वतःकडे घेतलेलं आहे। बाकीच्या ज्या गोष्टी आहेत खास करून राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवडणूक यासाठी सगळ्या गोष्टी होणं गरजेचं आहे आणि त्या गोष्टी झाल्यानंतरच या संदर्भात हो शिवाजी, आता यामध्ये नेमके आणखी काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। तूर्तास धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।